नमस्कार. पोलीस स्टेशनमध्ये जर आपल्या विरुद्ध काही तक्रार झाली तर त्या तक्रारीची परत मिळण्याचा आपल्याला अधिकार आहे. पण पोलीस बऱ्याच वेळा आपल्याला तक्रार देत नाही, किंवा आपण जर काही तक्रार दिली तर त्याचं पण पोलीस आपल्याला रिपोर्ट देत नाही. FIR जर आपण दाखल केला तर त्याची कॉपी पोलिसांनी आपल्याला लगेच द्यावी अशी प्रोविजन आहे, पण पोलीस देत नाही. वकिलाला बोला म्हणतात, तुम्हाला परत मिळणार नाही सांगतात. फिर्यादीलाही परत मिळत नाही, आरोपीलाही परत मिळत नाही. खूप अवघड परिस्थिती आहे. या महिला समित्या स्थापन झालेल्या आहे. नाशिकमध्ये जी महिला समिती स्थापन झालेली आहे, इन्क्वायरी सेंटर, जिथे महिलाने काही तक्रार दिली आणि तिची कंप्लेंटची कॉपी आपल्याला मागितला, आपण ते इन्क्वायरी करतात, कंप्लेंटची कॉपी देत नाही, वाचायला देत नाही. अशी खूप अवघड परिस्थिती आहे. आपलीच तक्रार आपल्याला वाचायला देत नाही किंवा आपल्या विरुद्ध तक्रार आपल्याला वाचायला देत नाही. हा प्रकार पोलीस स्टेशनमध्ये सर्रास होत आहे. याबाबत आम्ही पोलीस आयुक्तांना भेटलो होतो. त्यांना सांगितलं की महिला समितीकडे जी तक्रार दिली जाते इन्क्वायरीसाठी, अगोदर ते 498 व्हायच्या अगोदर, सेक्शन 85 व्हायच्या अगोदर त्याची कंप्लेंट तक्रार आम्हाला दिली जावी, देत नाही. ही खूप अवघड परिस्थिती आहे. आपण जर कोर्टामध्ये एखादं पिटिशन फाईल केलं त्याची कॉपी सामनेवाल्याकडे देतो. जर 10 सामनेवाले असतील, 10 रिस्पॉन्डंट असतील तर आपण 10 कॉपी जोडतो आणि ते त्यांना दिल्या जातात. हजर होतात, त्यांना वकील दिल्या जातात. पण पोलीस मात्र आपला अडवणूकपणा करीत आहे. 10 वेळा परत मागून पण दिली जात नाही आणि आपण सांगतो की माहिती अधिकारात परत मागावी. मग ती माहिती अधिकारात 3-3 महिने ती परत दिली जात नाही. पोलिसांकडून असे सर्रास प्रकार होत आहे. तरी पोलिसांना काही फरक पडत नाही. पण मुंबई उच्च न्यायालयाने याबाबत खूप महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे. नंतर आपण हे जो न्याय निर्णय आहे मुंबई उच्च न्यायालयाचा, डायरेक्ट कमिशनरला दाखवावा की तुमची पोलीस आम्हाला तक्राराची कॉपी देत नाही. पालघर जिल्ह्यातील वाडामधील एक पोलीस निरीक्षक आहे, त्यांनी जो फिर्यादी होता त्यांनी तक्राराची कॉपी मागितली. त्यांना FIRची कॉपी मला द्या म्हणे. माझ्यावरती काय FIR झाली मला कळू द्या. त्यांनी दिली नाही. देण्यास नकार दिला. बरं, नुसतं नकार दिला नाही तर त्यांनी त्यांना अपमानास्पद वागणूक दिली. हे बरोबर नाही आहे. पोलिस खाक्या कुठे दाखवायचं नाही हे पोलिसांना अजूनही कळत नाही. मग ह्या न्यायालयाने काय केलं, उच्च न्यायालयाने पालघर जिल्ह्यातील वाडा येथील पोलीस निरीक्षकाला 25,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली. 5 रुपयाच्या कॉपीज करता 25,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली. आणि त्याने जर ते 25,000 रुपये नाही दिले त्याच्या पगार वसूल करावे आणि त्यांनी कॉपी त्यांना 1 महिन्यात द्यावी असा आदेश केलेला. हा खूप महत्त्वपूर्ण निर्णय आहे. या निर्णयाची कॉपी आपण मिळावी नेटवरून जाऊन. ही कॉपी आपण द्यावी पोलीस कमिशनरला, संबंधित PIला द्यावी आणि त्यांनी तक्रार कशी नाही दिली तेच बघावं. पोलिसांचे हा मुजोरपणा आहे. जो तक्रार करतो किंवा ज्याच्यावर तक्रार केली जाते त्याला कॉपी दिली जात नाही आणि ही दंडाची रक्कम त्याच्या पगारातून वसूलच करावी, पण त्याला महिन्याभरात परत द्यावी असा आदेश केलेला आहे. हा खूप महत्त्वपूर्ण निर्णय आहे. आपण या निर्णय आपल्या प्रकरणामध्ये वापरावा. न्यायालय जर देत आहे तर पोलीस कोण लागून गेलेले, त्यांना हक्क आहे, अधिकार आहे. शिवाय पोलीस स्टेशनला नॉन कॉग्निजेबल ऑफेन्स म्हणजे अदखलपात्र गुन्हा NC नोंदवली जाते. NCचं एक रजिस्टर असतं. त्या रजिस्टरच्या फॉर्ममध्ये रजिस्टर असतो. नाव, गाव, पत्ता, वय, व्यवसाय, तक्रारदार, सामनेवाले, त्याची परत लगेच द्यावी असाही निर्णय आहे. पण ती पण दिली जात नाही. पोलिसांकडून मुद्दाम टाळाटाळ केली जाते. नागरिक पोलीस स्टेशनला येतात, ते न्याय मिळवण्याकरता येतात. कोणी तक्रार द्यायला येतं, कोणाकडे तक्रार असते तर त्यांची अशी अडवणूक करू नये. केवळ आपल्या अर्थता असं करू नये. त्याला तक्रार लगेच देण्यात यावी आणि तक्रार जर देण्यात यावी तर असाही नियम आहे का जे कोणी आरोपी आहे त्याला वकिलाला बोलायला परमिशन दिली जावी, वकिलाशी चर्चा करायला परमिशन दिली जावी. पण जर पोलीस आरोपीने बोलावल्यानंतर जर पोलीस स्टेशनला गेला वकील तर पोलीस त्याला अतिशय अपमानास्पद वागणूक देतात. तुमचं काय काम येतं, तुम्ही कोर्टात जा असे शब्द उच्चारले जातात. म्हणजे कोर्टाने डायरेक्शन देऊन आणि कायद्यामध्ये प्रोविजन असून सुद्धा पोलीस त्या पाळत नाही आहे. पोलिसांनी सुद्धा ही जनता आहे, त्यांच्याकरता आपलं कर्तव्य आहे. त्यांना न्याय मिळवून देण्यामधला पहिला घटक पोलीस आहे. तिथून पुढे यंत्रणा सुरू होते, याचा विचार करायला हवा. या सगळ्या प्रकारामुळे आता लोकांना पोलीस स्टेशनला जायला तक्रार द्यायचं म्हणजे कुठून तक्रार देऊ असं होतं. बऱ्याच वेळेस स्वतः ॲक्सिडेंट होतो, जर काही तक्रार दिली गेली तर खूप पुढे पण अनेक त्रास भोगावे लागतात. म्हणून लोक तक्रार पण द्यायला घाबरत आहेत. पोलिसांनी लोकांना तक्रार द्यायला घाबरावं असं कृत्य करू नये. त्यांना अशी अपमानास्पद वागणूक देऊ नये आणि FIRची कॉपी दिलीच पाहिजे. माहितीच्या अधिकारात कॉपी मिळावं सांगताय ते सगळ्यांनाच कळतं. तुम्ही सांगायची काय वेगळी गरज आहे. कोर्ट जर कॉपी देतो तुम्ही का देत नाही आहे. पोलिसांनी गांभीर्याने घ्यावं. सगळ्या पोलीस स्टेशनच्या प्रमुखांनी त्यांच्या अधिकाऱ्यांना, त्यांच्या कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात याव्या का FIRची तक्रार नोंदवल्यानंतर त्यांना कॉपीज देण्यात यावी. अशी दंड व्हायची जर वेळ आली तर हे पोलीस खात्या दृष्टिकोनातून योग्य नाही असं मला वाटतं. FIR दाखल झाल्यानंतर आरोपीला त्याची प्रत देणे ही पोलिसांची कायदेशीर जबाबदारी असून त्याकडे दुर्लक्ष केल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होऊ शकते, असे स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयाने एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकावर 25,000 रुपयांचा दंड ठोठावला आहे. मुंबईतील एका प्रकरणात आरोपीला FIRची प्रत वेळेत देण्यात आली नव्हती. या विरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.
सुनावणी दरम्यान न्यायालयाने पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती डॉक्टर नीला गोखले यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले की FIRची प्रत आरोपीला देणे हा त्याचा कायदेशीर अधिकार आहे. पोलिसांनी कोणतीही कारण न देता प्रत देण्यास टाळाटाळ करणे हे न्याय प्रक्रियेला बाधा आणणारे आहे. न्यायालयाने संबंधित वरिष्ठ पोलीस निरीक्षकावर 25,000 रुपयांचा दंड ठोठावत 5 दिवसांच्या आत आरोपीला FIRची प्रत देण्याचे निर्देश दिले आहे. तसेच भविष्यात अशा प्रकारचा निष्काळजीपणा सहन केला जाणार नसल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले. या निर्णयामुळे आरोपींच्या कायदेशीर हक्कांचे संरक्षण अधिक बळकट होणार असून पोलिसांनी FIRची प्रत वेळेत देण्याबाबत अधिक दक्ष राहण्याचा स्पष्ट संदेश न्यायालयाने दिला आहे.